सो हेलो गाइज, गामा फंक्शनचा आपला नेक्स्ट क्वेश्चन. तर चलो चालू करायचं. मी तुम्हाला मागच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं होतं की सर जो पण क्वेश्चन असेल त्याला कशासोबत कंपेअर करायचं बेटा, प्रॉपर्टी सोबत. ओके, तर मला सांगा रे प्रॉपर्टी काय होती बेटा, प्रॉपर्टी यायला पाहिजे आपल्याला. तर प्रॉपर्टी होती सर 0 to इन्फिनिटी. इथे काय होतं e टू दी पॉवर -z. नंतर z च्या पॉवर मध्ये काय होतं n-1 इंटू dz. याच्या ठिकाणी काय लिहित होतो आपण बेटा, गामा फंक्शन ऑफ n. ओके, आणि नंतर अजून एक गोष्ट मी सांगितली होती की सर जो पण क्वेश्चन असेल बेटा गामा फंक्शनचा त्याला 4 कंडिशननी सॉल्व्ह करतो. तर सगळ्यात पहिले काय करतो बेटा, आपण पुट करतो. ओके, नंबर 2 वर काय करतो सर, x ची व्हॅल्यू काढतो. नंबर 3 वर बेटा डिफरन्शिएट करून काय करतो आपण, dx. नंबर 4 वर काय करतो आपण, लिमिट चेक करतो. आणि लास्ट मध्ये नंबर 5 वर काय करतो बेटा, कंपेअर करतो आणि काय करतो आपण, आन्सर. ओके बेटा, लक्षात ठेवा याच कंडिशन आहे, याच कंडिशन आपण कोणताही क्वेश्चन काय करू, सॉल्व्ह करू. तर चलो बेटा लक्ष द्या इकडे. आता मला एक गोष्ट सांगा रे सर, इथे e टू दी पॉवर x² आहे सर, आम्हाला काय पाहिजे, फक्त z पाहिजे. ओके, तर बघा इथे x² आहे, तर काय करणार बेटा, पुट करणार. सर काय पुट करणार सर, x² इज इक्वल टू z. काय पुट करणार, x² इज इक्वल टू z. ओके, तर मला सांगा बेटा स्क्वेअर जर तिकडे गेला तर काय होणार रे, z टू दी पॉवर 1/2. ओके, स्क्वेअर जर तिकडे गेला तर काय होणार, z टू दी पॉवर 1/2. ओके, लक्षात ठेवा सर, जेव्हा पण कुठली पण व्हॅल्यू, लक्ष द्या इकडे सर, इकडे 1/3 जर असेल तर सर z च्या साईडला गेला तर काय होणार बेटा, 1/3. त्याच्या उलट काय झालं असतं रे, z³. काय झालं असतं, z³. ओके, तसंच इथे सर 2 होता तर तिकडे गेला तर काय झाला, 1/2. ओके, चलो तर समोर चालू. सर x मिळाला बघा बेटा, पहिले व्हॅल्यू पुट केली, नंतर काय करणार x. आता काय करणार, dx साठी सर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सर x चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला असता, dx. अबे हो का, x चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला असता, dx. सर याचा डेरिव्हेटिव्ह सर 1/2. ओके, ची काय लिहिलं असता, 1/2 z टू दी पॉवर 1/2 -1. ओके, आठवतं बेटा डेरिव्हेटिव्हचा पण फॉर्म्युला मी सांगितलं होतं तुम्हाला. बघा मी इकडे शॉर्ट नोट्स लिहित आहे. सर डेरिव्हेटिव्ह जेव्हा पण आपण करत असतो काय करतो सर, x टू दी पॉवर n असेल, या n ला काय ठेवतो समोर आणि याच्यामधून 1 नी व्हॅल्यू काय करतो, मायनस. ओके, ऑलवेज लक्षात ठेवायचं. चलो तर बघा बेटा इथे 1/2 ला समोर ठेवला आणि 1/2 मधून 1 काय केला, मायनस. ओके, आणि या z चा डेरिव्हेटिव्ह काय लिहिला असतं इथे, dz. तर सांगा बेटा dx इज इक्वल टू काय राहिलं असतं रे, 1/2 z टू दी पॉवर 1/2 मधून 1 गेला काय राहतो बेटा, -1/2 इंटू काय असतं, dz. तर दिस इज अवर काय, dx. दिस इज अवर काय, dx. ओके बेटा, चलो सर हे जर व्हॅल्यू मिळाली तर बघा बेटा पहिली कुट केली, x काढला, dx काढला. आता काय करणार रे, लिमिट चेक करणार. तर सांगा सर लिमिट कशा चेक करणार, तर बेटा लिमिट काय होतं सांगा सर, 0 टू इन्फिनिटी. तर सांगा बेटा काय लिहिणार, सर x टेन्स टू 0, देन z ची व्हॅल्यू काय येणार बेटा, सर x टेन्स टू 0 असेल तर चलो पुट करा. सर इथे x च्या ठिकाणी 0, तर 0 चा स्क्वेअर काय झाला असता, 0. ओके, दुसरी कंडिशन सर x टेन्स टू इन्फिनिटी, देन बेटा सर z ची व्हॅल्यू काय आली असती, तर इथे पण सर इथे इन्फिनिटी आहे, इथे काय पुट केला असता आपण, इन्फिनिटी. इन्फिनिटीचा स्क्वेअर काय झाला असतं बेटा, इन्फिनिटी. ओके, तर हे आपण चौथी कंडिशन चेक केली, याला काय म्हटलं आपण, लिमिट. ओके सर, नंतर बेटा लास्ट मध्ये काय करणार आपण, कंपेअर करणार होतो. तर चलो बेटा कंपेअर करायचं तर या सगळ्या व्हॅल्यू याच्यामध्ये काय करू आपण, पुट करू. सांगा रे i इज इक्वल टू काय बाकी राहिला असतं सर, लिमिट 0 टू इन्फिनिटी. ओके, नंतर सर इथे काय आहे, e टू दी पॉवर मायनस तो होताच, पण मला सांगा बेटा x² म्हणजे काय होता रे, z. बघा इथे x² म्हणजे काय होता, z. तर बेटा या x² च्या ठिकाणी काय लिहिणार मी, z. ओके सर, नंतर इथे पण बघा बेटा इथे काय होतं रे, x² म्हणजे काय होता सर, z. आणि dx ची व्हॅल्यू बघा बेटा, dx ची व्हॅल्यू काय आहे, 1/2 इंटू काय बेटा, z त्याच्या पॉवर मध्ये -1/2 आणि इंटू काय असतं, dz. ओके, बघा सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू काय केल्या आपण, उचलल्या आणि या पूर्ण क्वेश्चन मध्ये काय केल्या, पुट केल्या. ओके सर, तर सांगा बेटा काय राहिलं असतं, सगळ्यात पहिले कॉन्स्टंटला बाहेर 1/2 बाहेर, काय राहिलं असतं, e टू दी पॉवर -z. इथे z टू दी पॉवर सर जिथे काहीच नाही तिथे काय राहतो, 1. ओके, नंतर सर z टू दी पॉवर -1/2 आणि इंटू काय असतं, dz. लिमिट लिहिले असतं, काय लिमिट सर, 0 टू इन्फिनिटी. आता बघा बेटा इथे बेस सेम आहे, बघा बे मग घेऊ, बेस काय आहे, सेम. आणि मी सांगितलं होतं सर बेस जर सेम असेल, a टू द पॉवर m आणि त्याच्या पॉवर मध्ये n असेल तर काय लिहिणार बेटा, m प्लस n. बघा बेस सेम असेल तर वरच्याची काय होते, ऍडिशन. ओके, तर सर बेस सेम तर वरच्याची ऍडिशन, तर बेटा काय झालं असं सांगा,
1/2 0 टू इन्फिनिटी e टू दी पॉवर -z. सर इथे बेस सेम तर काय लिहिलं असतं बेटा z टू दी पॉवर इथे 1 मायनस काय असतं 1/2 आणि इंटू काय dz. ओके सर याला जर बघितलं तर बेटा मला सांगा याच्यासोबत कम्पेअर करू शकतो का? नाही बेटा. बघा इथे काय n-1 इथे काय 1 ची व्हॅल्यू आहे. ओके तर सगळ्यात पहिले सॉल्व्ह करून घेऊ सर. 0 टू इन्फिनिटी इथे काय लिहिलं असतं e टू दी पॉवर -z. इथे काय राहिलं असतं सर z टू दी पॉवर बेटा 1 मधून 1/2 गेला तर काय राहतो रे 1/2 आणि इंटू काय लिहिलं असतं dz. मग घेऊ इथं लक्ष द्या बेटा जेव्हा पण हा क्वेश्चन येईल असं येईल स्वतःची हुशारी बिलकुल नाही मारायची. कॅल्सी मध्ये व्हॅल्यू टाकायची 1 - 1/2 तर काय राहिलं असतं 1/2. ओके तर बेटा आता लक्ष द्या इकडे. सर जेव्हा याला आता करणार बेटा कम्पेअर. आता मला सांगा रे याला जर मी याच्यासोबत कम्पेअर करत आहे तर मला सांगा बघा e टू दी पॉवर -z आहेच. ओके सर z टू दी पॉवर 1/2 बट इथे काय बेटा n-1 आणि इथे काय dz. म्हणजेच सर ही जे पण व्हॅल्यू असेल मी प्रत्येक क्वेश्चनला सांगत आहे ही जे पण व्हॅल्यू असेल कशाची असेल सर n-1 ची. कशाची असेल n-1 तर बेटा n-1 ची व्हॅल्यू सांगा रे काय आहे n-1 इज इक्वल टू काय बेटा 1/2. तर मला सांगा काय झालं असतं हा -1 आहे तिकडे गेला तर काय होणार +1 तर 1/2 + 1 किती राहिले असते 3/2 आणि दिस इज अवर काय बेटा n. ओके सर तर n मिळाला तर बेटा n च्या फॉर्म मध्ये लिहा. याला काय लिहिलं असतं सांगा पटकन 1/2 0 टू इन्फिनिटी e टू दी पॉवर -z. सर z टू दी पॉवर काय लिहिलं असतं 3/2 -1. बघा n-1 किती राहिले असते 1/2 इंटू काय असतं dz. आणि बेटा याला जर आता बघितलं हे पूर्णच्या पूर्ण आपल्याला कोणत्या या प्रॉपर्टी सारखं वाटत आहे तर मला सांगा बेटा हा 3/2 हा जो आला ना 3/2 हा जो 3/2 आहे कशाची व्हॅल्यू आहे आपली n ची. कशाची व्हॅल्यू आहे n ची. तर सांगा बेटा आन्सर मध्ये काय लिहिलं असतं लास्ट मध्ये बोला रे सर 1/2 होताच. बघा 1/2 होताच. सर याला जर कम्पेअर केलं तर मला सांगा n ची व्हॅल्यू काय असते बेटा 3/2. इथे काय लिहिलं असतं गामा फंक्शन ऑफ 3/2 आणि बेटा आपल्याला माहितच आहे 3/2 ला आपण कसं लिहितो 1/2 जशाने तसा. बेटा याचे फॅक्टर सांगा काय आले असते 1/2 इंटू गामा फंक्शन ऑफ 1/2. आठवते हे तुम्हाला मी सांगितलं होतं इंट्रोडक्शन फॉर्म्युलामध्ये. ओके नसन आठवत तर बेटा लक्षात ठेवायचं. सपोज 5/2 असेल तर काय लिहितो आपण त्याला 3/2 1/2 आणि 1/2 पुन्हा रिपीट एकदा तर काय लिहिलं असतं गामा फंक्शन ऑफ 1/2. पण सर इथे ते 3/2 आहे तर काय लिहिलं असतं बेटा 3/2 च्या पहिले 1/2 आणि गामा फंक्शन ऑफ 1/2. ओके तर सांगा बेटा काय झालं असतं सर 2 × 2 काय झालं असतं रे 1/4 आणि बेटा गामा फंक्शन ऑफ 1/2 काय होत असते √π. तर बेटा दिस इज अवर काय आन्सर. ओके दिस इज अवर आन्सर. बेटा अजून एकदा सांगत आहे प्लीज सगळ्यांनी ह्या कंडिशनला फॉलो करा. बेटा कोणता पण क्वेश्चन असो तुमचा इझिली काय होणार सॉल्व्ह होणार. ओके बेटा चलो तर बघा अजून एकदा मी समजून सांगतो लास्ट मध्ये. बघा काय केलं मी सगळ्यात पहिले इथे x² दिसला e च्या पॉवर मध्ये जे पण असेल त्याच्या ठिकाणी काय पुट करायचं बेटा z. बघा z लिहिला नंतर स्क्वेअरला तिकडे घेऊन गेलो तो 1/2 नंतर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x केला. सर x चा डेरिव्हेटिव्ह dx बेटा याचा डेरिव्हेटिव्ह सर पॉवरला ठेवला समोर आणि 1 नी काय केलं रे मायनस. ओके हे बघा इंटू dz. सर याला मायनस केलं तर 1/2 मधून 1 गेला कॅल्सी मध्ये टाकायचं बेटा तर काय राहिलं असतं -1/2 आणि इंटू काय लिहिलं असतं dz. नंतर बघा लिमिट चेक केला तर लिमिट x टेन्स टू 0 तर z च्या व्हॅल्यू किती काय आलं असतं 0. नंतर दुसरी लिमिट सर x टेन्स टू इन्फिनिटी तर बेटा z टेन्स टू पण काय आलं असतं इन्फिनिटी. ओके तर नंतर सर व्हॅल्यू काढल्या उचलायच्या आणि बेटा याच्यामध्ये पुट करा. बघा e टू दी पॉवर मायनस होता x² च्या ठिकाणी काय लिहिलं z. नंतर सर हा z लिहिला सर x² च्या ठिकाणी आणि बेटा dx म्हणजे काय होता तर dx म्हणजे 1/2 z टू दी पॉवर -1/2 इंटू काय होता dz. सर कॉन्स्टंटला बाहेर काढलं. सर बेस सेम बघा बेटा बेस सेम तर वरची काय केली ऍडिशन आहे बघा 1 - 1/2. काही गदे पण सर तुम्ही तर मायनस केले अबे प्लस मायनस मायनस होते. ओके हा तर बेटा 1 मधून 1/2 गेले तर काय राहिले रे 1/2. ओके तर बाकी सगळं सेम टू सेम. नंतर सर याला जर आम्ही कम्पेअर केलं स्टँडर्ड इक्वेशन सोबत तिथे काय पाहिजे आम्हाला n-1 तर बेटा याला कशासोबत कम्पेअर केलं n-1 तर बघा बेटा n-1 इज इक्वल टू 1/2 हा मायनस आहे इकडे गेलात काय होणार बेटा +1. ओके तर 1/2 + 1 काय झाले असते 3/2 तर बघा बेटा 3/2 मधून 1 गेला आणि याचं जर आपण जर स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर केलं तर हेच काय होतं बेटा आपला आन्सर. तर काय लिहिलं असतं गामा फंक्शन ऑफ n. हे बघा
काय लिहिलं असतं गामा फंक्शन ऑफ n, तर बेटा गामा फंक्शन ऑफ 3/2 आणि बेटा 3/2 ला सॉल्व्ह करायचं माहिती आहे काय होते 1/2 गामा फंक्शन ऑफ 1/2, तर दिस इज अवर आन्सर 2 × 2 4 आणि याची व्हॅल्यू किती असते √π. ओके बेटा, थँक्यू. ओके बेटा, हा व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा आणि प्लीज माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याच्यामध्ये मी नवीन जे पण तुमचे नोट्स आहे मी ते टाकत राहणार. ओके, थँक्यू.